नमस्कार मंडळी, शीतल लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण भरलेली भेंडी अगदी वेगळ्या पद्धतीने आणि अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवतात मी तुम्हाला ते आज सांगणार आहे. चला तर मग आजच्या या भरलेल्या भेंडीच्या रेसिपीला सुरुवात करूया, अगदी तेही सोप्या पद्धतीने. इथे मी भेंडी चांगली धुवून आणि धुवून पुसून घेतली आणि त्याचे पुढचा भाग मागचा भाग कट केला आहे. धने घेतलेत, मिरे घेतलेत, लवंग, तेजपत्ता, शेंगदाणे आणि खोबरं घेतले, टॅमॅटो घेतला आहे आणि कोथिंबीर, कढीपत्ता घेतलेला आहे. आता हे जे साहित्य आहे आपल्याला कढईमध्ये चांगलं परतून घ्यायचे. गॅस चालू करून कढई ठेवली आणि त्यामध्ये हे साहित्य टाकले. आता हे चांगलं परतून घ्यायचे. तेल न टाकता परतवायचे. छानसं खमंग असं भाजून घ्यायचे आपल्याला आणि ते बाजूला काढायचे. नंतर त्यामध्ये धने, मिऱ्याचे 2-3 दाणे, काळे मिऱ्याचे दाणे आणि 2 लवंग हे टाकलेत मी. आता तेही थोडंसं भाजून घ्यायचं, अगदी एखादं मिनिट फक्त परतून घ्यायचे, फक्त थोडंसं भाजून घ्यायचे. आता ते काढलंय मी. आता या त्याच कढईमध्ये आपल्याला ही चिरलेली भेंडी टाकून घ्यायची आहे. त्यात एक छोटा चमचा तेल टाकून घेतलंय मी, अगदी थोडंसं तेल टाकायचे आणि आता त्यामध्ये ही भेंडी सोडायची. भेंडी चांगली परतून घ्यायची आहे. तेलामध्येच आपल्याला आता ही भेंडी चांगली शिजवून घ्यायची आहे. भेंडी शिजायला जास्त वेळ लागत नाही, अगदी 5 मिनिटामध्ये भेंडी शिजून जाते. आता यामध्ये थोडीशी आपल्याला हळद टाकायची आहे आणि एक छोटा चमचा मिरची पावडर टाकायची, लाल काश्मीरी मिरची टाकायची आहे. तर ते चांगलं त्यामध्ये परतून घ्यायचे. अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी वेगळ्या पद्धतीने आपण ही भेंडी बनवणार आहोत आणि खायला अप्रतिम लागते. आता यावर आपण 5 ते 10 मिनटं एकदम कमी गॅसवर ही भेंडी शिजवून घ्यायची आहे. भेंडी शिजते तोपर्यंत आपण बाजूला जे मसाले आहेत, जे आपण भाजून घेतला आहेत भेंडीसाठी मसाला, तो आता बारीक करायचा आहे मिक्सरमध्ये. यामध्ये मी आता घेतलंय साहित्य बारीक करण्यासाठी. बघू शकता तुम्ही, आता बारीक करून घेतले मी मिक्सरमध्ये आणि तेही त्यामध्ये एकही थोडंसंही पाणी न टाकता बारीक करायचे. इथे मी 2 मोठे चमचे आपला घाटी मसाला घेतला आहे. खानदेशी स्पेशल घाटी मसाला आहे हा चांगला. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचे आपल्याला त्यामध्येच आणि हे सर्व जे मसाला आहेत बारीक करायचं आहे, तर त्यामध्ये एक थोडंसंही पाणी न टाकता आपल्याला सगळं बारीक करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, चांगलं बारीक झालेलं आहे पाणी न घालता. मस्त असा कोरडा मसाला तयार झाला आहे आपला. आता भेंडीसाठी मसाला आपला तयार झालेला आहे. आता हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया बाजूला. तोपर्यंत आपली भेंडी ही चांगली शिजून झाली आहे. बघू शकता तुम्ही, भेंडी चांगली शिजलेली आहे तेलामध्ये. आता ही भेंडी काढून घेऊया प्लेटमध्ये. तुम्ही अशी भरवी भेंडी कोणत्या पद्धतीने बनवतात नक्की कमेंट करून सांगा. आता हा मसाला जो आपण बनवला आहे, तर तो आता या भेंडीमध्ये आपल्याला सर्व भरून घ्यायचा आहे.
या पद्धतीने तुम्ही भेंडी केली असेल नसेल, पण या पद्धतीने नक्की करून बघा. तुम्हाला नक्की भेंडी आवडेल आणि त्याची चवही अप्रतिम लागते. आता हे मधून असं कट करून घ्यायची आहे भेंडी आणि त्यामध्ये हा मसाला सगळा भरायचा आहे. एक एक करून सगळं भेंडीमध्ये हा मसाला पूर्णपणे भरून घ्यायचा आहे. कारण आपली भेंडी अगोदरच शिजलेली आहे, त्यामुळे आता भेंडी शिजवायची नाही आहे, फक्त थोडीशी आपल्याला परतून घ्यायची आहे ती कढईमध्ये. आता सगळं आपल्याला भेंडी मी सगळी भरून झाली आहे, मसाला भरून झाला आहे भेंडीमध्ये. इथे 2 छोटे चमचे तेल टाकले कढईमध्ये, त्यामध्ये तेजपत्ता, कढीपत्ता टाकून घेतला आहे. नंतर एक छोटा टॅमॅटो चिरून टाकलेला आहे. आता तो चांगला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. थोडंसं हलकंसं परतून घ्यायचे, जास्तही टॅमॅटो परतवायचा नाही आहे. त्यामध्ये 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा छोटा चमचा मी गोडा मसाला टाकला आहे. तर हाही चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आता लगेच त्यामध्ये आपल्याला ही भेंडी टाकून घ्यायची आहे. टॅमॅटो जास्त गळून द्यायचा नाही आहे, थोडासा हलकासा परतवायचा आहे. तर ही भरलेली भेंडी आपल्याला या मसाल्यामध्ये टाकून घ्यायची आहे सर्व. बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे भरल्या गेली आहे भेंडी. अप्रतिम अशी चव लागते या भेंडीची. तर सर्व हे एकजीव करून घेऊया मसाल्यामध्ये. आता हा राहिलेला मसालाही त्यामध्ये टाकून घेऊया. सगळं मिक्स करून घेऊया आता भेंडीमध्ये. असं सर्व एकजीव करून घ्यायचे आणि यावर थोडासा एक पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे, कारण थोडासा ओलावा पाहिजे भेंडीमध्ये, त्यामुळे एक थोडासा शिंतोडा द्यायचा आहे पाण्याचा आणि 1 मिनिटभर फक्त झाकण ठेवायचे. जास्त वेळ नाही ठेवायचे, कारण भेंडी आपली शिजलेली आहे. बघू शकता तुम्ही 1 मिनिटभर झाकण ठेवले, भेंडी अप्रतिम झाली आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे. बघू शकता तुम्ही आपली भेंडी किती छान अशी झाली आहे, भरवा भेंडी. या पद्धतीने तुम्ही कधी केली का भेंडी? नक्की कमेंट करून सांगा. नसेल केली तर करा. अगदी छान लागते खायला, खूपच चविष्ट लागते आणि खूप स्वादिष्ट लागते. इथे बघू शकता तुम्ही टेक्स्चर आपल्या भाजीचं, भरवा भेंडीचं. आजची ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि छानशा अशा कमेंट्सही करा आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा आणि युनिक रेसिपीसोबत आणि खूप सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.